आजच्या दिवसाला पाहतोय आपण शेवटचा सामना असेल। एका बाजूला आई माऊली नागले तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जीवतानी गिरीज। यातून जो संघ सामना जिंकेल तो या 3 ट्रॉफीमधून एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल। बघूया कोणता संघ असेल सुपर 3 मध्ये जाईल, कारण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर आझाद वसई संघ म्हणजे पश्चिम पट्ट्यातील एक संघ पहिला सातत्याने याच ग्राउंडवर खेळतो, तोच संघ क्वालिफाय झाला। आता सुद्धा पाहिलं तर एक संघ असा आहे की तो याच परिसरातील आहे, वसई पट्ट्यातील आहे, पश्चिम पट्ट्यातील सातत्याने भरपूर टुर्नामेंट या ग्राउंडवरती खेळला आहे, तोच संघ आपण पाहतोय म्हणजे जीवतानी गिरीजचा। पहिला बॉल तुषारांचा आकाशसाठी, पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल होता, फटका पाहतो तर कार्पेट पद्धतीने आहे यज्ञेश यांना पाहतोय आपण। एक सिंगल धाव या सिंगलच्या मदतीनं श्री गणेश झालाय, पहिला चेंडू सिंगल धाव आलाय, स्वतः तरी संघाचं खातं ओपन केलंय तुषार यांच्या गोलंदाजीवरती। आकाशांनी स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय मिस्टर संतोष डावल यांना। यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क इतका चांगला झाला नाही, चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, पण तिकडे डिक्लेशन झोनचा एक पडदा आहे, परंतु पाहिलं तरी एक सिंगल धाव घेण्यात यश मिळाले। या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती। 2 चेंडूचा खेळ झाला आहे। बघूया अजून पद्धत पाहिलं तर पॉवर प्ले षटक चालू आहे। यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतोय, एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय। यस कॅप्टन रिव्ह्यू घेईल। बघूया आपण आता रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईटसाठी शतरक्षण करणाऱ्या टीमने। पंचांनी लक्षात घ्यायचं कॅप्टन जोपर्यंत रिव्ह्यू घोषित करे तोपर्यंत रिव्ह्यू द्यायचा नाहीये, कॅप्टनची ओळख करून ठेवा। पंच कसला रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी? फेअर डिलिव्हरी असेल, रिव्ह्यू रिटर्न होतोय फिल्डिंग टीमचा। पाहिलं तर जी वाईड लाईन आहे त्याच्यामधून हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, लेग कटरचा वापर केला होता। पुढचा बॉल पुन्हा एकदा तुषार चौधरी यांचा आकाशसाठी, यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल गेलाय, फटका चांगला आहे, शतरक्षक नाहीये आणि चेंडू जातोय सर आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी येतोय षटकार। मंगले थांब, जोहरचा डॉक्टर वाजव मग। 4 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती। यावेळेस चांगला चेंडू, चांगला सन्मान दिला आहे, पाहूया आपण एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते। या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते ते 9 या आकड्यावरती। शेवटचा बॉल असेल पॉवर प्ले षटकातील तुषारांच्या षटकाचा विचार केला तर आक्रमण केलं आहे परंतु चांगली गोलंदाजी, चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिले तुषारांना। शेवटचा बॉल असेल पॉवर प्ले षटकामधून, बघूया यावेळेस पुन्हा एकदा आता चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये, एक सिंगल धाव। षटक संपते पहिलं, एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर, 10 रन्स ऑन बोर्ड। वाजवाय लागले ये दुचे वाले रे, पोरीनं आल्या या पालघर वाल्या,
वाजवाय लागल्या ये दुमशेवाल्या रे पोरी नाचाय आल्या या पालघरवाल्या थँक्यू डीजे. 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक हे समाप्त झालंय. तुषार चौधरीचं षटक थोडंसं महागडं ठरलंय. 4 सिंगल 1 षटकार, चांगला रन रेट इथे ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. सलामीची जोडी आपण पाहतोय आकाश आणि संतोष. 4 षटकाचा सामना पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय जीवदानी गिरीचा संघ. ऑन साईडला खेचून घेतलाय, शतरक्षकाने झेल सोडलाय. सहज सोपा झेल, स्वतः संघनायक होता तिकडे. बघा स्वतः संघनायकाने तिकडे झेल सोडलाय. मात्र धावचीच्या स्वरूपात तिकडे फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे संतोष डावले. थँक्यू डीजे. पहिला गडी बाद झालाय 11 धावसंख्येवरती. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, पाहुण्यांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक यूट्यूबवरती जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी, आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आहे, शेवटचा सामना आहे. जो संघ जिंकेल सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसामध्ये आझाद वसई हा संघ सुपर 3 मध्ये पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जीवदानी गिरीज आणि आई माऊली नागले हे 2 संघ या शेवटच्या सामन्यामध्ये झुंज देत आहेत. गिरीज संघाची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. यावेळेस मध्ये आपण चेंडूला कट केला आहे. पॉईंटमध्ये, डीप पॉईंटमध्ये शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज बाद होतोय. फलंदाज आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. नव्याने आलेला केतन नाबाद. वन फॉर दी ओव्हरचा इथे इशारा इथे दिलेला आहे. या षटकामध्ये यज्ञेश धुमाळा याला धावसंख्या 12.
4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रात. फक्त एक सिंगल धाव इथे अंकित केली जाईल धावफलकावरती. धावसंख्या 13. बघा हे षटक थोडंसं कमबॅक करणारं षटक इथे पाहायला मिळतं यज्ञेशाचं. 4 चेंडूमध्ये 3 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस बघा पुन्हा एकदा कट शॉट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या सुरुवात फक्त एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 14. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. केतन याचा बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. षटक संपले दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 ची सरासरी पण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कमबॅक करणारे षटक यज्ञेश दुमाडा याचं. O2 डीजे. पोरीनाचे आल्या या पालघरवाल्या. ना नाचाय तर नाही हटू. हातांची पुरींचा निर्बट्यानेच तो दिसाया बेस. हातांची पुरींचा निर्बट्यानेच तो दिसाया बेस. आठांची पोरांची आखोड सुटते फारच लूज. आठांची पोरांची. नवीन गोलंदाज कुणाल धुमाला पाहतोय. यज्ञेशांचे बंधुराज आहेत. कुणालचा पहिला चेंडू आकाशासाठी. फुल टॉस चेंडू. पोल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क. बघा नो बॉल सुद्धा इशारा केला पंचांनी. म्हणजे नो प्लस या 6 धावा म्हणजे येतात 7 धावा. यष्टीजी थँक्यू डीजे. चला व्हॉलेंटियर्स पाठवायचे तिकडे. व्हॉलेंटियर्स पाठवा. या 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. एकवीस धावा धावफलकावरती आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आहे. ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. तुषार तिकडे आहे. चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा जलद गतीने पूर्ण झालेल्या आहेत. बघा बॉलरच्या एंडनं जर थ्रो झाला असता कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. कारण चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तिकडे ट्रॅव्हल झाला होता. आणि आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या 23. बघा तो झेल सुटला होता कुंदनकडून. तो किती महत्वाचा होता आणि तो किती घातक ठरतोय. आकाशाने दाखवून देण्याचं काम चालू केलंय. तुला षटकार आलाय. जीवनदानाचा फायदा घेतलाय आकाशाने. पुढचा बॉल कुणालांचा. पुन्हा एकदा लोअर फुल चेंडू पोल गेलाय आणि चेंडू सरळ गोल गेलाय. 6 धावांसाठी येतो षटकार. बाजारी माझे हरी. यस थँक्यू डीजे. बघा आक्रमण केलंय. तो झेल जर घेतला असता कुठेतरी या मॅच मध्ये आई माऊली नागले संघ असता. परंतु तो झेल सुटला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय आपण आकाश दानवे यांना. पुन्हा एकदा पोल केलाय. चेंडूला पुन्हा एकदा पाठवून दिलाय सरळ.
डाऊन द ग्राउंड 6 धावांसाठी येतो षटकार. बाजारात तुला नेईन पैसे त्या घेण देईन बाजारात तुला नेईन पैसे त्या घेण देईन अगं ए पोरी तू येशील का बाजारी माझे यस थँक्यू डीजे. बघा तिकडे कुंदन याने झेल सोडला होता. कुंदन याचा हा झेल सोडणं किती महागात ठरतोय नागले संघाला. आकाश धानवी इथे आक्रमक झालेला आहे. झेल सुटल्यानंतर जीवनदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. तुषार आलाय तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झालेली आहे. आकाश धानवी सातत्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत आलेला आहे. संतोष बाद झाल्यानंतर पूर्ण जिम्मेदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि चांगला स्कोर इथे ठेवण्यात यशस्वी झालेला आहे. 35 धावा धाव फलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झाले त्या षटकातील 4. 36 धावा. आणि नक्कीच या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. अजूनही 50+ धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली नाही आहे. आपण बघितलं की 46 हा हायेस्ट स्कोर आहे या स्पर्धेचा. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37. 37 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. यावेळेस बघा पुन्हा एकदा फक्त सिंगल धाव इथे अंकित केलेली आहे आकाश धानवी आणि स्वतःकडे स्ट्राईक तो शेवटच्या षटकामध्ये ठेवेल. एका सिंगल धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 38. या धावसंख्येवरती 38. 38 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. कुणाल याचं षटक भरपूर महागडं ठरलेलं आहे. कुणाल याने आपण पाहिलं तर तब्बल 24 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल मला वाटते. भूमीत पहिला चेंडू पोल केलाय. फटका हवेत आहे. यज्ञेश येतो चेंडू खाली आणि यज्ञेश करत नाही चुकी. मोठा मासा लागलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवरती जाळायला आकाश धानवी. बॅक टू द आउट. यस थँक्यू डीजे. आकाश धानवी याची विकेट मिळालाय. भूमित दुमाळा हा आता थोडासा खुश दिसतोय. त्याला देखील माहिती आहे की मोठी विकेट्स इथे मी मिळवलेली आहे. जे काम तुषार यज्ञेश कुणाल करू शकले नाहीत ते एक यंगस्टर आपण पाहतोय जो भूमित आहे त्याने करून दाखवलेला आहे. या सीझनमध्ये एक नवीन चेहरा आई माऊली नागले संघाच्या माध्यमातून आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय तो म्हणजे भूमित. सुरुवात खूप चांगली केलाय. विकेट घेतला पहिल्या बॉलवरती. चेंडू ब्लॉकरमध्ये आत आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 या धावसंख्येवरती. 39 39 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा आकाशची विकेट किती महत्वाची होती यज्ञेश यांना सुद्धा माहिती आहे. कारण अगोदर पाहिलं तर कुंदनने झेल सोडला होता आणि त्याचाच फायदा पाहिला तर 3 षटकार आले होते. परंतु यावेळेस पाहिलं तर चांगलं झेल इथे संपादन केलं. यावेळेस पाहिलं तर भूमिदा पुढचा चेंडू जातोय मिड ऑन रिझर्व्हमध्ये. क्षेत्ररक्षक होते तिकडून दुरून आले. फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा इथे ॲड होताना पाहतोय. या 2 धावा या 2 धावेच्या मदतीने धावफलक पाहतोय पुढे सरकते.
पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होतात. त्याच कारणाचा बॉल एक सिंगल धाव खेळण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून सुद्धा पाहिलं तर या शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ची धावसंख्या 50च्या पार जाण्याच्या मार्गावरती तिथे कुठेतरी रोख बसून ठेवलाय या षटकामध्ये. भूमीत पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यज्ञेश धुमाळा पुन्हा एकदा चेंडू खाली आला होता, परंतु त्यांच्या आव्हानापासून थोडासा लांब चेंडू होता. प्रयत्न चांगले होते परंतु अपयशी ठरले. प्रयत्नाला पूर्णपणे आपण पाहू शकतो का 100% असतील, परंतु झेल गॅदर करणं गरजेचं होतं. या 2 धावा शेवटचा बॉल या इनिंग मधील. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर होते डिसमिस शेवटच्या बॉलवरती. 44 धावा झाल्याकडे 45 धावांचा आव्हान ठेवलाय ते आई माऊली नागरे संघासमोर. एसडीजे जसा उंबराचे झाडाचा टाल तसा तूच पोरी माझा गमाल. पोरी येशील का तर पानाचा वालू नाचून नाचून भूताल. लागली तूर थाली गावान वाजाय, लागली तूर थाली गावान वाजाय. वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा. वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा. चल जाऊ हारी वाज तारप्याची म्युझिक भारी. आल्या नाचाया पोरा पोरी ना तारप्यावर नाचायची मजाच भारी. दूर उभी राहून तू पोरी अशी माझे कनांगस काय. दूर उभी राहून तू पोरी अशी माझे कनांगस काय. वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा. वाजव तारप करी तारपाना चल जाऊ तारपानाचा. बाहेर तू येशील का पोरी गोठ सांग मी तुला ग खरी. पप्पी देशील का ग गालावरी ना लगीन करून नेन तुला घरी. नाण्याची एक बाजू पाहिली तर
45 धावांचं टार्गेट उभं केलं ते जीवदानी गिरीज संघाने. नाण्याची दुसरी बाजू आता सुरुवात होते. तर 45 धावा कशा पद्धतीने चेस होतात 4 षटकामध्ये. पहिला षटक हाताळण्यासाठी आकाश धानवी तुषारसाठी. पहिला चेंडू पहिल्या दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव झाली बघा. चांगली रणनीतिक विकेट पाहायला मिळते. जिकडे 1 धाव होते तिकडे 2 धावा येते. पहिल्याच्या चेंडूवरती घेताना पाहतोय. या 2 धावणी संघाने स्वतःचं खातं ओपन केलंय तुषारांनी. 45 धावा ह्या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 11.25 ची सरासरी राखायची आहे. प्रति षटकामागे 11 धावा येणं फार गरजेचं आहे नागले संघासाठी. ऑन साईडला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल होतोय त्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. कारण मॅच जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जरी आल्या तरी टार्गेटपर्यंत पोहोचू शकतायत. आणि जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो इथे मेंटेन ठेवू शकतो. यावेळेस पहिले तर चांगला लाईन आणि लेनचा वापर केला. पहिले 2 चेंडू पडले तर 2 धावा सलग 2 चेंडूवरती आला तर म्हणजे 4 धावा. यावेळेस पाहिलं तर लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. एक सिंगल धाव या बॉलवरती देखील आलेली आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं फार गरजेचं आहे नागले संघासाठी. नक्कीच प्रतिषटकामध्ये एक मोठा फटका येणं सुद्धा गरजेचं आहे. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू ब्लॉकॉलचा चेंडू पाहिला आपण. एक सिंगल धाव. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर या षटकातील पावपले षटकामध्ये पाहिलं तर मोठा फटका आला नाहीये. मोठा फटका येणं गरजेचं आहे कारण 45 धावा जर चेस असेल एक मोठा फटका येणं गरजेचं. यावेळेस इनसाइड आउट कव्हर करून चांगला फटका सजवलाय. परंतु तिकडे पाहिलं तर आउटफील्ड थोडी स्लो आहे. त्याचाच फायदा पाहिला तर 2 धावा इथे ऍड होताना पाहतोय. या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. चांगला स्कोर इथे घेतला जातोय. दोन्ही बॅट्समन चांगली रणनीती आखतायत. जोरकस मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. या फटक्याची आवश्यकता होती का? कारण शेवटचा चेंडू होता. या चेंडूवरती 1 किंवा 2 धावा जरी आल्या असत्या तरी कुठेतरी जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मेंटेन ठेवला असता नागले संघाने. मात्र शेवटच्या बॉलवरती विकेट आलेली आहे. पहिला गडी 8 या धावसंख्येवरती बाद झालाय तो म्हणजे तुषार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दुसरा षटक हाताने पाहिला तर यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू सरळ गेलाय आउट ऑफ द पार्क. साधारणसाठी कुंद यांच्या बॅट मध्ये होतोय षटकार. बघा पहिल्याच चेंडूवरती स्वॅगने स्वागत केलं कुंदन यांनी राकेश यांचा. षटकार आलाय. दुसरा बॉल राकेश यांचा. यावेळेस ब्रह्मास्त्राचा यॉर्कर पद्धती चेंडू आपण खोदून काढलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिझर्व मध्ये.
पण ते मयूर आहे तिकडे. एका सिंगल धाव. बघा खुंदनेच्या बॅटमधून एक मोठा फटका आलेला आहे. बिग शॉट आलेला आहे. षटकार त्याने ठोकलाय. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही 30 धावा मॅच जिंकण्याकरता इकडनं बनवायच्या आहेत. इथे आपण पाहतोय शफल होऊन हा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक येतात तिकडे 2. मयूर चेंडूला उचलेल तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव. बघा गॅपमध्ये जर चेंडू गेला तरच तुम्हाला 2 ते 3 धावा इथे मिळू शकतात. जर सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जर चेंडू जर गेला तर फक्त एकाच धावेत तुम्हाला समाधान मानावं लागेल आणि तेच पाहायला मिळतंय. 16 धावा धाव फलकावरती. बघा आस्किंग जो रन रेट आहे त्याच्या वाटचालीवरती नागले संघ चाललेला आहे. परंतु हे निर्धाव चेंडू खूप अडचणीमध्ये आणू शकतात. यावेळेस पाहिलं तर निर्धाव बॉल आला. एक डॉट चेंडू आलाय. राकेशचा कमबॅक केलाय. बघा पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. इकडे तुम्हाला हे षटक थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न करायला हवा होता मात्र तसं काही दिसत नाहीये ते. आणि आपण पाहतोय आणखीन एक डॉट चेंडू इथे आलेला आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक इथे केला गेला. विवेक आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल. बघा थ्रो किती सुंदर झाला विकेट किपरच्या दिशेने. एक धाव आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता कुंदन याचा. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया कुंदन आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. फलंदाज सेफ असेल. यावेळेस पहिल्यांदा चांगला चेंडू कमबॅक केलाय. षटकारानंतर राकेश यांनी षटक समजा दुसरं 2 षटकार समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 ऑन बोर्ड. चला पाणी घेऊन जायचंय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. कुणाल याचं जे षटक आपण बघितलं ते भरपूर महागडं ठरलं होतं. 24 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्या धावा आता येणाऱ्या षटकारामध्ये नागली संघाला महागात पडणार आहेत. कारण 12 चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 28 धावा. चला आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया. देऊया डीजेला संधी. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोश मला याद कर. ओढा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू माझा जीव जाईल इतर. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोश मला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय संतोष डावले यांना. 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. सरासरी पाहिली तर 14च्या आस्किन रन रेटने जावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी माऊली संघाला. आई माऊली नागली संघ पाहतो आपण. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय षटकारासाठी. षटकार येतोय. पहिला चेंडू स्वायगनी स्वागत केलाय कुंदन यांनी. थँक्यू डीजे. बघा कुंदनने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती देखील षटकार ठोकला होता मात्र त्यानंतर राकेशने कमबॅक केला होता. इथे देखील पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलेला आहे. इथे आपण पाहतोय चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. तिथे थोडीशी पाहणी केली जाते आणि पंचाने रेफर केलाय. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की नाही हे पाहण्यासाठी.
वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा ही धावफलकावरती लागलेली आहे. या चेंडूवरती धाव मिळेल की नाही मिळणार हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं आहे. वाईट बॉल. यावेळेस आपण पाहतोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एक सिंगल धाव इथे अर्जित केली जाईल. 25 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा इकडनं आता मॅच जिंकण्याकरता धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे 20. स्लोअर 1 स्लो चेंडू इथे आपण टाकलेला आहे. पुन्हा इथे एक सिंगल धाव. 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. नऊ चेंडू 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस पाहता स्टॅमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येते तिकडे आणि राकेश चेंडूच्या खाली आला होता. झेल ड्रॉप झालाय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद इथे दिला जातोय. 2 धावा आणि या 2 धावेंची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 28 या धावसंख्येवरती. 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शफल होऊन खूप चांगला स्ट्रोक आहे. या चेंडूवरती किती धावा? तर 6 धावा. काय फटकेबाजी करताय दोन्ही फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 34 या धावसंख्येवरती. क्या बात आहे. काय चांगला फटका इथे केलेला आहे कुंदन याने. कुंदनच्या बॅट मधून हा निघालेला तिसरा षटकार आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 34 धावा. अजूनही मॅच जिंकण्याकरता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा काय फटका केलाय. चेंडूने उंची घेतले. लांबी किती? झेल ड्रॉप. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातोय कुंदन याला. जो फलंदाज षटकार ठोकतोय त्याला आतापर्यंत 2 जीवनदाणे मिळाल्यात. 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचल्या, तो म्हणजे 36. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. मॅच बघा होता कुठे आणि मॅच आणून ठेवलाय कुठे. कुंदन याने जबरदस्त फलंदाजी कुंदन याने केलेली आहे. बघा प्रदीप, 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता होती. या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये ना खोऱ्याने धावा आल्यात. पूर्णपणे ना अटॅक केलाय. बॅकफूट वरती पाठवून ठेवला डायरेक्ट बॉलर गोलंदाजी करणारा संघाला. बघा किती झेल महत्वाचा होता कुंदन यांचा, जो राकेश यांच्याकडून सुटला. त्यानंतर पहिला विवेक यांच्याकडे सुद्धा हा झेल आला होता. सहा चेंडू 9 धावा. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मिस्टर विवेक यांना पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला असतील फलंदाज. पहिला चेंडू पहिल्या जागावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. पहिलाच बॉल येतोय निर्धाव. 5 चेंडू 9 धावा. बघा इथे कुंदन याला स्ट्राईक घेणं फार महत्वाचं आहे, कारण कुंदनची बॅट तडपलेली आहे. त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहिलेल्या आहेत. इथे बघा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू निघणारा होता. इथे नक्कीच थोडासा कदाचित वाईट मिळाला असता, मात्र महेश याने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच कारण कुंदन यांच्या बॅटमधून 2 षटकार आले आहेत आणि त्यांना स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं. आता 4 चेंडू मध्ये पाहिलं तर 8 धावांची. एखादा मोठा फटका आणि या सामन्याचं
चित्रीकरण थोडंसं बदलेल. यावेळेस क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच आपल्या बाजूला वळतील. यस पंचा दिशेला वाईटचा येतोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. सात धावा. यावेळेस चांगला फटका आहे. आकाश धानवी फेम मध्ये येतोय आणि आकाश घेतोय झेल आणि संपतोय इथे कुंदनचा खेळ. बघा या अगोदर 2 झेल सुटले होते आणि त्या क्षेत्रामध्ये स्वतः आकाश धानवी गेला. बेस्ट फिल्डर आहे जीवदानी गिरीश संघाचा आणि कठीण झेल त्यांनी ते पकडलेला आहे. बघा असे कठीण झेल जर तुम्ही पकडले तर मॅच मध्ये तुम्ही बनत असता, मॅच मध्ये पकड निर्माण करत असता. या अगोदर 2 झेल सुटले होते आणि आपण पाहतोय आकाश धानवी उलटे आजच्या दिवसामध्ये 3000 रन्स त्याने कंप्लीट केलेले आहेत. अभिनंदन असेल आकाश धानवी याचं. आणि बघा शतरक्षणामध्ये देखील चांगले एफर्ट्स. पहिला फलंदाज आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये की ज्याने 3000 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्वाचा गडी बाद झालाय. कुंदन सारखा फलंदाज बाद होऊन डगआउटच्या आश्रयाला परतलेला आहे. नक्कीच कॅच नाही तर ही मॅच आहे. कारण आकाशला सुद्धा माहिती आहे हा झेल किती महत्वाचा आहे. कारण आता पाहिलं तर समीकरण झालंय 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. बघा या अगोदर राकेशने एक झेल सोडला होता कुंदन याचा. त्यानंतर विवेकने देखील झेल सोडला होता. त्यानंतर स्वतः आकाश तिकडे गेला आणि आपण एक चांगला झेल त्याने पकडला. अजूनही मॅच संपलेला नाहीये. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 7 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल विवेक यांचा. नवीन फलंदाज पाहता पण यज्ञेश यांना यावेळेस सोडून दिलाय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. यस पायाला चेंडू स्पर्श झाला होता. त्याच काळासोबत डॉट चेंडू आलाय. बघा थोडीशी निराश आहेत. यस 2 चेंडू 7 धावा. बघा चेंडूला सोडून देणं हा निर्णय चुकीचा ठरलेला आहे फलंदाजाचा यज्ञेश याचा. आता हिट आउट या गेट आउट. या बॉलवरती धाव येणं फार गरजेचं होतं आणि इथे फलंदाज बाद होतोय तो म्हणजे यज्ञेश. बघा सामना होता कुठे, सामना परत आणून ठेवलाय कुठे. एक क्षण असं वाटलं होतं की नागले संघ हा मॅच पूर्णतः आपल्या बाजूने घेऊन चाललेला आहे. ज्या प्रकारे कुंदन फलंदाजी करत होता मात्र कुंदन याचा एक चुकीचा फटका आणि मॅच पूर्णतः बदलला. पुन्हा एकदा जीवदानी गिरीश संघ या सामन्यावरती आपली पकड मजबूत करत असताना 1 चेंडू आणि 7 धावा. शिलोतर संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. प्रवीण परेड आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एक चेंडू आणि 7 धावा. मॅच अजूनही संपलेला नाहीये. एखादा एक्स्ट्रा चेंडू, एखादा मोठा फटका मॅच बनेल. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे आणि हा चेंडू येतोय निर्धाव. अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे नागले संघाने गमावलेला आहे आणि जीवदानी गिरीश संघ सुपर 3 मध्ये इथे प्रवेश करतोय. बघा भरपूर चांगली कामगिरी इथे नागले संघाची राहिली होती मात्र शेवटच्या षटकात थोडीशी खराब कामगिरी होताना दिसली. बघा तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, 19 धावा आल्या होत्या त्या म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये. आणि त्यानंतर आपण पाहतोय नागले संघ 9 धावांची आवश्यकता असताना फक्त 2च धावा बनवू शकलेला आहे आणि या एका ट्रॉफीवरती जीवदानी गिरीश संघाने आपलं नाव कोरलेलं आहे. तर पुन्हा एकदा अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच आकाश धानवी. नो डाऊट आकाश धानवी ही इज द मॅन ऑफ द मॅच. Yes, thank you, DJ.
शिलोत्तर संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. शिलोत्तर संघ चला आकाश धानवी आपण मॅन ऑफ द मॅच करता यायचं आहे. आकाश धानवी इज द मॅन ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. आपण जातोय मॅन ऑफ द मॅच कडे. संजय दादांच्या शुभ हस्ते आपण आकाश धानवी या फलंदाजाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. आकाश धानवी हा फलंदाज आपण पाहतोय. पहिला खेळाडू ठरलाय ज्याने 3000 धावा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पूर्ण केलेल्या आहेत. आकाश अभिनंदन. 3000 धावा त्याने पूर्ण केल्यात. आणि मॅन ऑफ द मॅच करता आपण पाहतोय ज्या प्रकारे सामना चालू होता असं वाटलं की नागले संघ या सामन्यावरती आपली पकड मजबूत करत आहे. मनामध्ये काय चाललं होतं? मला तर वाटलं की ते मॅच घेऊन गेलेत, कारण की त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि संतोष दाला सुद्धा चांगले फटके मारले त्यांनी. आणि त्यांनी जर विकेट मी तिकडे कॅचला नसता तर तो मॅच घेऊन गेला असता. आणि हे माझ्याकडून मी मॅन ऑफ द मॅच आहे ते लास्टच्या ओव्हरला विवेकला देतो, कारण की त्यांनी 9 रन डिफेंड केले. नक्कीच अभिनंदन. कारण विवेकने नक्कीच खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. विवेक आपण यायचं आहे. विवेक गोवारी आपण यायचं आहे. आकाश धानवी ही जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती आपल्याला डेडिकेट करतायत. कारण 9 धावा डिफेन्स करणं भरपूर मोठी गोष्ट आहे. कारण या अगोदर 18 धावा कुंदन याने ठोकल्या होत्या आणि 9 धावा या डिफेन्स केल्यात विवेक गोवारी याने. नक्कीच या मॅचमध्ये देखील त्याची चांगली कामगिरी राहिलेली आहे. बघा 45 धावांचं टार्गेट होतं. पहिल्या 3 षटकामध्ये आपण बघितलं की नागले संघाने बाजी मारली होती. जीवदानी गिरीज संघाला प्रेशरमध्ये टाकलं. मात्र 9 धावा डिफेन्स केल्या त्या म्हणजे विवेक गोवारी याने. आकाश धानवी आपली ट्रॉफी आहे ती विवेकसाठी डेडिकेट करतात कारण 9 धावा डिफेन्स केल्या त्यांनी शेवटच्या सामन्यामध्ये आणि आपल्या संघाला सुपर 3 मध्ये क्वालिफाय केलेला आहे. चला पुन्हा एकदा अभिनंदन जीवदानी गिरीज टीम. आजचा दिवस इथे समाप्त झाला असं जाहीर